नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा 4 महिन्यांचा काळ चातुर्मासाचा काळ असतो. या 4 महिन्यांच्या चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू चिरनिद्रा घेत असतात. या काळात लग्न वगैरे अशी शुभ कार्य केली जात नाहीत. पण चातुर्मासाच्या काळात सण समारंभ, व्रत वैकल्य, धार्मिक उत्सव बरेच असतात. चातुर्मासातील श्रावण महिना विशेष महत्त्वाचा असतो. तसेच दसरा, दिवाळी, गणेशोत्सव असे विविध सण व धार्मिक उत्सव साजरे केले जातात. या काळात आपण एक महत्त्वाचे व्रत आपण करू शकतो, ते म्हणजे गोपद्म व्रत. घराच्या सुख समृद्धीसाठी आणि ऐश्वर्यासाठी हे व्रत करायचे असते. हे व्रत तुम्ही आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत रोज नित्यनेमाने करावे. सुख समृद्धीबरोबर या व्रताचे महत्त्व म्हणजे सौभाग्यप्राप्ती आहे. सौभाग्य म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व आपले पती ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्या कामात त्यांना यश मिळावे, त्यांची भरभराट व्हावी यासाठी हे व्रत केले जाते. बऱ्याच वेळेला खूप कष्ट करूनही एखाद्या वेळेस यश मिळत नसते. म्हणूनच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी प्रत्येक विवाहित स्त्रीने हे व्रत करावे. तर हे व्रत आईने आपल्या मुलांसाठी व बहिणीने आपल्या भावासाठी केले तरी चालते. आता जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर घरातील एखाद्या स्त्रीने हे गोपद्म काढले तरी चालते. बाकीच्या घरातील स्त्रियांनी त्याची पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत तुम्ही करू शकता. हे व्रत तुम्ही आषाढी एकादशीपासून सुरुवात करू शकता. व्रताची सुरुवात करताना संकल्प करावा. संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ या अगोदर मी अपलोड केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मी येथे तुम्हाला संकल्प कसा करावा तेही सांगते. आपल्या उजव्या हातामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल घ्यावे. त्यामध्ये चमच्याने 2 चमचे पाणी घेऊन आपले नाव सांगावे, गोत्र सांगावे व आपली जी इच्छा आहे ती सांगावी आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करत आहोत म्हणून प्रार्थना करावी. व्रताचा संकल्प करावा व व्रत करण्यास सुरुवात करावी. यामध्ये मासिक धर्म आल्यास, घरी कोणी व्रत करण्यास नसेल तर त्या दिवसापुरते व्रत थांबवावे व त्यानंतर हे व्रत परत चालू ठेवावे. अचानक कुठे गावी जावे लागले तर त्या दिवसापुरते थांबवावे व परत आल्यानंतर आपण हे व्रत करू शकता. आषाढी एकादशीपासून व्रताची सुरुवात होते. पण त्यावेळी तुम्हाला काही अडचण असल्यास किंवा सुतक वगैरे आले असल्यास ते झाल्यानंतर तुम्ही संकल्प करून व्रत करू शकता. व्रत कसे करावे, कोठे करावे, घराच्या बाहेर करावे का घरामध्ये करावे, यामध्ये किती गोपद्म काढावे ते आपण आता पाहू. हे गोपद्म व्रत तुम्ही अंगणात काढणार असाल तर ते खाली न काढता पाटावरच काढायचे आहे. पण तुम्ही जर संकल्पयुक्त गोपद्म व्रत करणार असाल तर ते आपल्या देवघरासमोर पाटावरच काढावे. या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन अंगण स्वच्छ करून पाण्यामध्ये हळद व गोमूत्र टाकून ते अंगणात शिंपडावे व तेथे पाटावर गोपद्म काढावे. आणि जर तुम्ही संकल्पयुक्त गोपद्म व्रत करणार असाल तर तुम्ही हे गोपद्म तुमच्या देवघरासमोर काढावे. देवघरासमोर जागा नसेल तर बाजूला पाटावर काढावे. देवपूजा करून घ्यावी व एक पाट घेऊन त्यावर गोपद्म काढावे. यामध्ये तुम्हाला 33 गोपद्म काढायचे आहेत. हे तुम्ही या पद्धतीने काढू शकता. 33 गोपद्म व्रत का करावे याविषयी कथा आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा विवाह अर्जुनासोबत झाला होता. अर्जुन ज्यावेळी कौरवासोबत युद्ध करण्यास निघाले होते त्यावेळी श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रा हिने गोपद्म व्रत करत आहे की नाही याची काळजी त्यांना वाटत होती. श्रीकृष्ण सुभद्राकडे आले व सुभद्रेला अधिक महिन्याच्या काळातील हे गोपद्म व्रत करण्यास सांगितले. सुभद्राने हे व्रत केले त्यामुळे तिचे सौभाग्यावरचे संकट दूर झाले. या युद्धामध्ये अर्जुनाचा विजय झाला. ही या व्रताची कथा आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त होते व आपल्या पतीवर असलेली सर्व संकटे दूर होतात, असे ह्या व्रताचे महत्त्व आहे. हे गोपद्म व्रत पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने काढायचे आहेत. रांगोळी काढून झाल्यानंतर हे गोपद्म असेच न ठेवता त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. हे गोपद्म जमिनीवर न काढता पाटावर किंवा चौरंगावर काढावे. गोपद्म हे अतिशय शुभ चिन्ह आहे. गोपद्म म्हणजे गायीची पावले. भगवान श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. ही 30+3 अशी 33 गोपद्म रांगोळी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर रोज काढायची आहेत. या व्रताचे उद्यापन तुम्ही कार्तिक एकादशीनंतर करायचे आहे. उद्यापन करताना एखाद्या सुवासिनीला जेवू घालावे. तिला यथाशक्ती दानधर्म करावा, ओटी भरावी, सौभाग्य अलंकार भेट म्हणून द्यावेत. या पद्धतीने तुम्ही गोपद्म व्रत हे आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत या चातुर्मासाच्या काळात करावे. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.